वैकुंठाची रंग बोलावितो वैकुंठाची रंग बोलावितो अंतकाळी विठू आमासी पावला अंतकाळी विठू आमासी पावला अंतकाळी विठू आमासी पावला अंतकाळी विठू आमासी पावला ओढी सैत झाला फुक्त तुका उडी सैत झाला मुक्त तुका उडी सैत झाला मुक्त तुका वेळ झाला उभा पांडुरंग वेळ झाला उभा पांडुरंग वेळ झाला उभा वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठाची रंग बोलावितो वैकुंठाची रंग बोलावितो पुष्करी ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 बोला मायबा विठ्ठल 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 आम्ही जातो तुम्ही कृपा सोद्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला वा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलवितो अंतकाळी विटो आमाशी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका तुकोबरायांनी सर्वांचा निरोप दिला. आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी. तुकोबराय विमानामध्ये विराजमान झाले आणि वैकुंठाला निघून गेले आणि त्याच जगद्गुरु तुकोबरायांच्या बीज उत्सवाच्या निमित्ताने तुकोबरायांचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. श्री तुकोबरा या अभंगातून भगवंताच्या नामचिंतनाचा विशेष प्रतिपादन करतात. तुकाराम महाराजांचं जीवन दर्शन महाराज पाहत असताना तुकाराम महाराज 3 अवस्थेमध्ये जीवन जगले. तुम्ही आम्हीही जीवन जगतो आपण 2 अवस्थेमध्ये, एक संसारिक जीवन आणि दुसरं झालं तर साधक जीवन. तुकाराम महाराज 3 अवस्थेमध्ये जीवन जगले. संसारिक जीवनात ती श्री तुकोबारा आहे, दुसरे असणारे साधक जीवनात ती श्री तुकोबारा आहे आणि तिसरे असणारे सिद्ध अवस्थेतील असणारे श्री तुकोबारा आहे. तुकोबरायांनी साधन कालामध्ये साधक अवस्थेमध्ये भगवंताच्या नामचिंतनाची साधना केली आणि तुकोबराय सिद्ध अवस्थेत विराजमान झाली. त्यावेळेला स्वतःच्या मुखारविंदातून बोलतात, पिकलिये सेन कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. एखादं सेंदाड जर पिकलं महाराज तर त्याच्या अवस्था बदलतात. कोणत्या कोणत्या? त्याचा कडूपणा जाऊन त्याला गोडपणा येतो, त्याचा कडूपणा जाऊन त्याला गोडपणा येतो, त्याचा हिरवटपणा जाऊन पिवळटपणा येतो आणि त्याचा निबरपणा जाऊन मऊपणा येतो. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वरजास भेदवैशे मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. लोण्यासारखं निर्मळ होतं, शुद्ध होतं. तुकोबरायांचं जीवन हे नामचिंतन या साधनेला वाहिलेलं जीवन होय. तुकोबरायांनी आपल्या साधन कालामध्ये साधक अवस्थेमध्ये भगवंताच्या नामचिंतनाची साधना केली. कोणी काहीतरी केली अचरणे मज या कीर्तने विन नाही. कीर्तन चांग होयंग हरिरूप करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. भगवंताचे गुण किती आहेत? चला ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत मनोनी तो हा भगवंत. षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण.
ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण. भगवंताकडे 6 गुण आहे. सकळ गुणे संपन्न एक भगवंतची जाण. 6 गुण: यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. भगवंताने एक एक गुण एकेकाला दान देऊन टाकला. यादीचा हे महाराज: यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देवनी करणा हाती, दिगंतीची वाढविली. यश हा गुण हनुमंतरायाकडे आहे. म्हणून तर आपण सकाळी उठल्याबरोबर स्नान झालं प्रल्हाद महाराज की पहिल्यांदा दर्शन कुणाचं घेतो? हनुमंतरायचं. कारण हनुमंतराय ही यशाची देवता आहे. ज्ञानोबारायांना विचारा हनुमंतराय कोण आहेत? चला ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबाराय म्हणतात: ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनीशी. कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या रथावरती हनुमंतराय गदा घेऊन विराजमान आहेत. जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखी रथावरती हनुमंतराय गदा घेऊन विराजमान आहेत. आणि हनुमंतरायाकडे यशाची देवता आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात: आम्हाला भगवंताचं नामचिंतन या साधनाशिवाय दुसरं साधन माहिती नाही. आम्ही दुसरं साधन केलं नाही, करणार नाही, करण्याची आवश्यकता गरजही नाही. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेका पे काम नाही आता. एकविध आम्ही न धरू पालट, न संडू हे वाट सापडली. तुझ्या नामाची आवडी आम्ही विठू तुझी वेडी. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशापरी. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचुनी त्या पांडुरंगा. बघा श्री तुकोबारायांनी नीट ऐका. वद्य एकादशीला कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या दर्शनाला आळंदीला जाऊ. आळंदीला जगद्गुरु तुकोबारायांनी गेल्यानंतर इंद्रायणीचं स्नान करायचं. इंद्रायणीचं स्नान झालं की आळंदीची एकादशीच्या पर्व काळावरती नगर प्रदक्षिणा करावी. ज्ञानोबारायांच्या संजीवनी समाधी समोर हरिपाठ म्हणावा तुकोबारायांनी. संध्याकाळी वद्य एकादशीला ज्ञानोबारायांच्या समोर कीर्तन करावं. कारण आजही महाराज ज्ञानोबारायांच्या समोर वद्य एकादशीचं कीर्तन हे देवकरांचं आहे. कीर्तन करावं, संध्याकाळी जागर करावा, सकाळी काकडा करावा. आणि द्वादशी सोडली की तुकोबारायांनी हडपी पताका उचलायचं आणि देहूला यावं. देहूला आल्यानंतर जिजामाऊलीला म्हणावं: जिजे, आता वद्य एकादशी झाली, शुद्ध एकादशीला मला भूवैकुंठ तीर्थक्षेत्र असणारं पंढरपूर, त्या पंढरपूरला निघायचं आहे. तू मला काय कर, दुधातल्या दसम्या बनवून दे. जिजामाऊलीने दुधातल्या दसम्या बनवायच्या. किती? 14 दसम्या. 15वी एकादशी दसम्या बनवायच्या. कारण दुधातल्या दसम्या बालाजी महाराज एक महिना खराब होत नाही. त्यावेळेला वारकरी कीर्तनकार हॉटेलला जेवण करत नव्हते. दुधातल्या दसम्या व्यवस्थित बनवल्या, त्यावर चटणी घातली आणि जिजामाऊलीने जगद्गुरु तुकोबारायांच्याकडे दसम्या दिल्या. तुकोबारायांनी दसम्या घेतल्या, हाडपीठ ठेवल्या. आणि तुकोबारायांचा एकच नियम: दिवसभर फक्त पाणी घ्यायचं आणि भजन करत चालायचं. अवघे जेने पापनाशे, ते हे आशे पंढरीशी. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. नातच जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे. जगद्गुरु तुकोबारायांनी भजन करत करत चालावं. आणि संध्याकाळी ज्या गावामध्ये मुक्काम आहे त्या गावात गेल्यानंतर हनुमंतरायचं मंदिर जर असेल तर त्या मंदिरात जायचं, हनुमंतरायचं दर्शन घ्यायचं, हरिपाठ म्हणावा. कारण वारकऱ्याची संध्या जर काय असेल तर सकाळी स्नान करत असताना वारकऱ्यांनी हरिपाठ म्हटला पाहिजे. आणि संध्याकाळी बरोबर 5च्या सुमारास वारकऱ्यांनी हरिपाठ म्हटला पाहिजे. कारण वारकऱ्याचा हा नित्यनेम आहे. नित्यनेमे नामे तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य सत्यमित्य हरिपाठ ज्याशी, कळीकाळ त्याची पाही दृष्टी. तुकोबारायांनी हरिपाठ म्हणावा आणि दसम्या घेतल्या. तुकोबाराय मुक्काम करत 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 पंढरीला आले. पंढरपूरला आल्यानंतर तुकोबारायांनी चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागे स्नान वेदी तू हरिकथा. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर तुकोबारायांनी लागलीच प्रदक्षिणा चालू केली. आपण जर कधी पंढरपूरला गेलात, नीट ऐका, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन नाही झालं तर नाही होऊ द्या, पण कमीत कमी चंद्रभागेचं स्नान आणि नगर प्रदक्षिणा केल्याशिवाय गावाकडे येऊ नका. कारण नामामध्ये प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना. तुकोबारायांनी भगवंताचं नामचिंतन करत करत प्रदक्षिणा केलेली आहे. प्रदक्षिणा झाल्यानंतर तुकोबाराय महाद्वारात आली. कळसाचं दर्शन घेतलं. नामदेवरायांना तो कळस कसा दिसला, संतांना कळस कसा दिसतो महाराज,
झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोज्वळा बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर ते माहेर संताचे नाम या स्वामी केशवाचे. तुकोबरायांनी कळसाचं दर्शन घेतलं. नीट ऐका माता माऊलींनो, आपण जर गावाला निघाला देवाचं दर्शन जर नाही झालं सकाळी तर कमीत कमी कळसाचं तरी दर्शन घेऊन गाव सोडत जा. बर कळसाचं दर्शन नाही झालं तर कळसाच्या वरी जी ध्वजा असते पताका असते त्याचं दर्शन आपण घ्यावं. कारण पाही पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी कपतीत परी तुझा मुद्रांकित. तुकोबरायांनी कळसाचं दर्शन घेतलं. तुकोबराय महाद्वारात आले. तुकोबरायांचं दर्शन नामदेव पारींचं दर्शन. पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभा राहिले. गरुड खांबाला आलिंगन दिलं. ते तुकाराम महाराजांचं रूप आपल्या डोळ्यासमोर ठेवा. तुकाराम महाराजांच्या डोक्यावरती पगडी आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या गळ्यामध्ये विणा आहे. हातामध्ये चिपुडी आहे. शरीरावरती 12 बंडी घातलेली आहे तुकोबरायांनी. आणि जगद्गुरु तुकोबराय त्या पांडुरंग परमात्म्याला हात जोडून म्हणतात, भगवंता अरे या वैखरी वाणीने स्तुती जरी करायची झाली ना देवा तरी तुझीच करू आणि निंदा जरी करायची झाली ना देवा तरी तुझीच करू. स्तुती अथवा निंदा करावी देवाची कीर्ती मानवाची वर्णन. आम्ही मानवाची कीर्ती वर्णनही करणार नाहीत आणि मानवाची कीर्ती स्तवन सुद्धा करणार नाहीत. कारण तुकोबरायांना माहिती होतं स्तवोन या नरा केला आयुष्याचा मातेरा. महाराज स्तुती करणाऱ्याच्या आयुष्याचं मात्र होतं आणि करून घेणाऱ्याच्या सुद्धा आयुष्याचं काय होतं मात्र होतं. या उलट तुकोबरायांनी पांडुरंगाला म्हणावं, भगवंता एखाद्यानं जर आमची निंदा केली ना तर आमच्यावर त्याचे फार मोठे उपकार होतील. असो खळरीचे फार आम्हा तयाचे उपकार करती पातकाची धुनी आणि मोल न घेता साबणी. एखादा निंदक जर आमची निंदा करत असेल आमचे पापरूपी कपडे त्याच्या मुखारविंदाने जर धुवून देत असेल, मोल म्हणजे पैसा घेत नाही, साधं साबण सुद्धा नाही, म्हणून बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. निंदक आमुचा सखा निंदक आमुचा सखा मुची पापे धूतो फुका आमुची पापे धूतो सखा आमचे पाप धुवू नका. तुकोबराय म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. महाराज गावात नाही शेजारी असावी. जर निंदक आपल्या जवळ राहत असेल तर आपले पापरूपी कपडे फुकट धुवून देतो. म्हणून तुकोबरायांनी महाराज निंदकाला किंमत द्यायची नाही, भगवंताला किंमत द्यावी. तुकोबराय भगवंताचं नामचिंतन करायचे. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे बोलण्याची नाही आता देवावी न काही. भगवंताच्या नामचिंतनाची प्रखर साधना तुकोबरायांनी केली आणि साध्य प्राप्त झाल्यानंतर या साधनाचा सगळ्यांनी उपयोग करून घ्यावा. या साधनावर आरूढ व्हावं. भगवंताचं नामचिंतन रूपी साधन सगळ्यांनी करावं. म्हणून तुकोबरायांनी या अभंगाचा प्रचारही केला, खूप प्रचार केला. सगळ्यांना सांगितलं की हात उभा करून आव्हान देऊन सगळ्यांना सांगितलं की तुम्ही सगळे भगवंताच्या नामचिंतनाची साधना करा. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटेल. तुम्ही हरी म्हणा महादोषाचे छेदना. तुम्ही सकळ हरी हरी विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारचं म्हणत राहा. नामापडेक नाम मांडी पाशी नामाची ओळ लावावी. अंतकरणामध्ये मनामध्ये भगवंताच्या नामाची माळ तयार करावी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्ती रया. रामकृष्ण नामी मांडी पावोळी
तेने होईल होळी पापा धुनी. अनेक प्रमाण आहेत. हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. श्री तुकोबरायांनी सर्वसामान्य मनुष्याच्या चरणाला हात लावावा. लागून या पाया विनितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. भक्तीमध्ये पुन्हा गट आहेत ना. पूजन ही भक्ती आहे, कीर्तन ही भक्ती आहे, स्मरण ही भक्ती आहे. नवविधा प्रकारची भक्ती आहे. जाणे भक्तीचा जिवाळा, तोची दैवाचा पुतळा. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. त्याच्यामध्ये नाम घेणं हे एक अशा प्रकारची भक्ती आहे. आपला नाम घेण्याविषयीचा विषय चाललेला आहे. तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं नामस्मरण करा. असं ज्या वेळेला भगवंताच्या नामावर तुकोबराय खूपच जोर देऊ लागले. प्रत्येकाला सांगायचे, कोणी असो, एखादा साधक जिज्ञासू जरी असला, ज्ञानाची अपेक्षा करत असला, ज्ञानाचा पिपासू जरी असला, त्याला सुद्धा तुकोबरायांनी सांगावं नामस्मरण कर. कुणाला यज्ञ करावा वाटत असला, त्याला सुद्धा तुकोबरायांनी सांगावं नामस्मरण कर. सगळ्यांना तुकोबरायांनी नामस्मरण ही एकच साधन सांगायचे. या रे लहान थोर, याती भलती नारी नर, न करावा विचार न लगे चिंता कोणाशी, सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगे उदार हरीच्या नामे, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. सर्वांना विनंती करावी. कुणा कुणाला यादीच दिली. गाते श्रोत्यानी पाहते, चतुर्विनोदी दुष्यते, सोहंभावे पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवणी. गाते श्रोते पाहते, चतुर्विनोदी दुष्यते, सोहंभावे पूर्ण ज्ञाते. समाजामध्ये जी माणसं आहेत ना, ती सर्व याच्यात मोडतात. तुकोबराय नामाचा प्रचार करायचे, ते कथा कीर्तनातून करायचे. कथा म्हटलं की त्या कथेला गाणारे प्रधानत्वाने असायचेच ना, म्हणून पहिलं गातेचं नाव घेतलं. तुकाराम महाराजांनी पहिला हार कुणाला घातला? गाणाऱ्याला घातला. का घातला असेल त्याचं विश्लेषण मी नाही करत. गातेकरण कीर्तनाचं मुख्य अंग जर काय असेल तर गाणं. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. तेव्हा गाते. गाणाऱ्यालाही सांगितलं तुम्ही काय करा विठ्ठल स्मरण. वक्त्याला पण सांगितलं, नुसतं गात्यालाच नाही. अहो श्रोते वक्ते सकळ ही जन, बरे पारखून बांधा गाठी. बोलणाऱ्यालाही सांगितलं, गाते श्रोते. ऐकणाऱ्याला सांगितलं, नुसतं ऐकून एकदा उठले झटकलं की सोडून नका दे, विठ्ठल स्मरण करा. केवळ ऐकून उपयोग होत नाही महाराज. खूप चांगलं औषध आहे, खूप चांगलं औषध आहे असं आपण ऐकलं. ते औषध घेतलं नाही, रोग नाही जाणार. वारकरी संप्रदायाची धुरा पानरी जी मंडळी आहे, आपल्या वारकरी संप्रदायातील अधोरी युग असणारी मंडळी, श्री ज्ञानोबाराय, श्री तुकोबाराय, नाथ महाराज, या मंडळीने नामचिंतनाची साधना केली, नामसाधनेचा उपदेश केला. पण नंतर काय झालं काय माहिती, वारकरी संप्रदायामध्ये नामाची साधना म्हणावी तशी नाही केली जात. दुर्दैवच आहे. भक्ती करणारे इतर संप्रदाय पाहिले तर खेदाने म्हणावं लागतं की इतर संप्रदायामध्ये नामसाधना जास्त केली जाते. वारकरी संप्रदायामध्ये जरा कमी पडली आहे. नामसाधना नाही करत वारकरी संप्रदाय. कीर्तनाला येऊन बसतात, भजन रात्र करतील, पण भगवंताचं नाम रात्रभर घे म्हटलं की त्याला सुतक पडाय बसले, मिळत नाही बसत. नामसाधना कमी पडली आणि नामसाधनेशिवाय आध्यात्मिक बळ, आध्यात्मिक ताकद शक्ती नाही येत. मनोरंजन होतं कीर्तनामध्ये. वक्ता चांगला असेल, व्याख्यानामध्ये त्याला रस भरता येत असेल, तो शृंगार रस असेल, हास्य रस असेल, अद्भुत रस असेल, करुण रस असेल, वीर रस असेल, नवरसापैकी ज्याला रस भरता येतात व्याख्यानामध्ये, अशाच व्याख्यान असेल. व्याख्यान जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तल्लीन होतात, एकाग्र होतात. त्या व्याख्यानामध्ये समाधान वाटतं. पण लक्षात घ्या, भगवंताच्या नामचिंतनाशिवाय आपण फलापर्यंत नाही पोहोचू शकत. बोलाचीच कडी, बोलाचाच भात, जेवून या तृप्त कोण झाला. नुसत्या शब्दाचीच कडी, शब्दाच्याच भाताने पोट नाही भरत. त्याकरता प्रत्यक्ष भात आणि कडी सेवन करावी लागते. गाते श्रोते काही श्रवण करण्याकरता आलेले असतात, काही गायन करण्याकरता आलेले असतात, बरं काही बघायला आलेले असतात. कीर्तन आहे म्हणतात, चला बघायला. तुकोबराय पाहायला आलेल्या लोकांनाही सांगतात, काय पाहते. त्याच्यामध्ये काही हुशार असतात, काही चतुर असतात, काही घरात भांडण करून आलेले असतात, तोंड असं कस्तरी करून बसलेले असतात, दुष्यिते. या सकळा ते विनवणी. सगळ्यांना अशा प्रकारची विनंती करतात. तुकोबरायांचे बंधू सुद्धा कानोबारा एका ठिकाणी म्हणतात बघा, वासुदेवामध्ये, विनवितो सकळ जना, कर जोडोनी थोरा लहाना, दान तुलेची द्या मजदिना, म्हणे तुक्या बंधू राम मनागा. महाराज, आपण जर तुकाराम महाराजांचा गाथा पाहिला, त्याचं अवलोकन केलं, चिंतन जर केलं, तर तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये कमीत कमी 1000 तरी अभंग आपल्याला नाम प्रकरणातील पाहायला मिळतील.
बरं तुकाराम महाराजांनी क्षमा मागून बोलतो, तुकाराम महाराजांनी एकही उपाधी स्वतःला लावून घेतली नाही. तुकाराम महाराज स्वतःला हरिभक्त परायण सुद्धा म्हणून घेत नव्हते. आता हल्लीच्या काळात महाराज आमच्या एका कीर्तनकाराला प्रल्हाद महाराज कमीत कमी 4 तरी उपाधी आहेत, उगच लावायचे. हा बर कुणी विचारी ना उगच. हा महाराज तुकाराम महाराज स्वतःला हवप सुद्धा म्हणून घेत नव्हते, पण नामधारक तुकोबाराय स्वतःला म्हणून घ्यायचे. थाप टाका. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. निरोपकार आनिक, निरोपकार आनिक, निरोपकार आनिक, निरोपकार आनिक. सर्व भावेयक, सर्व भावेयक, सर्व भाविक, सर्व भाविक. विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलचे प्रमाण, विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलचे प्रमाण. गलगे जाणावे नावे, 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 गलगे जाणावे नावे. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, निरोपकार आनिक, निरोपकार आनिक. सर्व भावेक, या शंकराचे विनवले, जाणारे नेनावे, गलगे जाणारे नेनावे. विठ्ठलाची प्रमाणे, गलगे जाणारे नेनावे, गलगे जाणारे आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भाविक विठ्ठलची प्रमाण. नलगे जाणावे नेनावे, गावे आनंदे नाचावे. महाराज तुकोबारायांच्या जीवनामध्ये नामचिंतनाचा एवढा अतिशय झालेला होता. तुकाराम महाराज ज्या ठिकाणी बसलेले असायचे ते ठिकाण सुद्धा नामस्मरण करायचे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशे. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. तुकोबाराय सकाळी उठायचे, पहाटे स्नान झाले की देवाची पूजा करायची, काकडा करायचे. काकडा वगैरे आटोपला की कपडे घालायचे, विना चिपळ्या घ्यायच्या आणि निघून जायचे. एकांतामध्ये भगवंताच्या नामचिंतनाची साधना तुकोबारायांनी करावी. काल सारावा चिंतनी, एकांतवाशी गंगा स्नानी, देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या. बरं कुठं चाललो सांगून नाही जायचे. तुकोबारायांच्या भाग्याने नीट ऐका, जिजाबाई सारख्या त्यांना धर्मपत्नी मिळालेल्या होत्या. महान प्रतिवर्ता अशा प्रकारची ती माऊली होती. तुकाराम महाराजांना 2 घास जीव घातल्याशिवाय जिजामाऊली जेवायच्या नाही. साधन कालामध्ये जिजाबाई जर तुकोबारायांना मिळाल्या नसत्या तर तुकाराम महाराजांचं शरीर कदाचित साधन करता करता पडलं असतं. देहूपासून काही 5 किलोमीटर अंतरावर, 7 किलोमीटर अंतरावर आणि 10 किलोमीटर अंतरावर 3 डोंगर आहेत. कोणते कोणते डोंगर? भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि घोराडेश्वर डोंगर. कधी तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगरावर जायचे, कधी भामचंद्रावर, कधी घोराडेश्वरवर. बरं तुमच्या आमच्यासारखं सांगून नाही जायचे, सकाळी लांजीला आहे, संध्याकाळी ह्या गावला आहे. हा बरं डोंगरावर गेले तिथून एखादा घरी मिस कॉल पाठवित नव्हते. व्हॉट्सअपला मेसेज, फेसबुकला, ट्विटरला काहीच नाही महाराज. हा आता आमचे महाराज लोक सकाळी लांजीला कीर्तन झालं, संध्याकाळी ह्या गावला कीर्तन आहे, दुपारी पाटलाच्या इथं जेवलो, उगत टाकायचे. कुणी बघत नाही महाराज. बघणारा फक्त जगाचा मालक आहे. तुकाराम महाराजांना कसली चिंता नव्हती. नाही आम्हा चिंता वस्त्र या पोटाची, माऊली अमुची पांडुरंग. तुकोबाराय नाटाच्या भंगामध्ये म्हणतात, आम्हा भय चिंता नाही धाक,
जन्म मरण काही एक झाला ये लोकी परलोक आले सकळी वैकुंठ वैकुंठवाशी गुरुनाम गुरु आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक भोलेबानी नेहमी म्हणावं बुवा आपण वारकऱ्याचे लेकर आहोत, आपण फडकऱ्याचे लेकर आहोत. वारकऱ्याच्या कीर्तनात फडकऱ्याच्या कीर्तनात नाटातलं प्रमाण आलंच पाहिजे, बाळ क्रीड्यातलं प्रमाण आलं पाहिजे, समाधी प्रकरण आलं पाहिजे, हरिपाठ आला पाहिजे. हल्लीच्या काळात शोकांतिका वाटायली, कीर्तनकाराला हरिपाठ पाठ नाही, शोकांतिका. नाट प्रकरण पाठ असावं, कारण नाट ते आहे 60, ते ज्यांचे पाठ ना बुवा त्यांचा कीर्तनात थाट. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाटवे हे भूक तहान काही. नीट ऐका आता. जिजाबाईने बघा घरातलं सर्व काम उरकायचं, स्वयंपाक करायचा, घरची परिस्थिती प्रतिकूल, स्वयंपाक करायचा, मुलांना 2-2 घास जीव घालायचं. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आणि स्वतःच्या भाकरी बांधायच्या कुणी, जिजामाऊलीने. त्या भाकरीवर ठेचा घालावा, पाण्याचं एक लोटकं, ताकाचं एक गाडगं, सर्व शिदा सामुग्री व्यवस्थित एका टोपल्यात ठेवावी. टोपलं उचलायचं, डोक्यावर घ्यायचं आणि जिजाबाईने घर सोडायचं. कसं कायचं, तुकाराम महाराज अमक्या डोंगरावर गेलेले आहेत म्हणून काही नाही महाराज. रस्ता फुटायच्या ठिकाणी यायचं आणि रस्त्याला कान लावायचा. रस्त्याला कान लावल्यानंतर त्या रस्त्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकू यायचा. महाराज जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. नीट ऐका. चोकोबराईंची आस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणतात. जगद्गुरु तुकोबराय ज्या पाऊल वाटेने गेले तो पाऊल रस्ता सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायचा. रस्त्याला कान लावला, भंडाऱ्या डोंगराच्या दिशेने आवाज येऊ लागला. जिजामाऊली भंडाऱ्या डोंगराच्या दिशेने निघाल्या. पाऊल वाट होती डोंगरावर जाण्याकरता त्या काळात. आणि त्या पाऊल वाटेने जात असताना जिजाबाईच्या पायामध्ये काय मोडला हो? काटा मोडला. काटा मोडल्यानंतर जिजाबाईनं आई ग म्हणावं, खाली कोसळल्या, खाली बसल्या. बसल्यानंतर ही महाराज ही बातमी विटेवरच्या मालकाला कळाली. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. देवाला कळाल्यानंतर देवाने ताबडतोब गरुडाला बोलून घेतलं. ए गरुडा इकडे, जी मालक आज्ञा असावी, बोला काय काम आहे. गरुडा, श्री तुकोबरायांची अन्न पाण्याची व्यवस्था घेऊन जात असताना त्यांच्या धर्मपत्नीच्या पायात काटा मोडलाय आणि काटा काढण्याकरता आपल्याला त्वरित कुठं जावं लागेल? भंडारा डोंगर गाठावं लागेल. मला जगाचा मालक गरुडावर विराजमान झाला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गगनी झळकला, गरुडावरी बैसोनी, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. जगाचा मालक गरुडावर विराजमान झाला. भंडाऱ्या डोंगराच्या दिशेने गाडी निघाली. भंडाऱ्या डोंगराच्या जवळ आल्यानंतर जिजामाऊली थोड्याशा दिसायला लागल्या. गरुडाला सांगितलं, गरुडा खाली उतर. गरुड खाली उतरला. त्याहून पांडुरंग परमात्मा खाली उतरले. खाली उतरल्यानंतर गरुडाला सांगितलं, तुम्ही आता काय करा म्हणले, तुमची गाडी पार्किंग करून घ्या. गरुडानं गाडी पार्किंग केल्याबरोबर जगाच्या मालकाने लहान मुलाचं रूप धारण केलं. 5-7 वर्षाच्या मुलाचं रूप. बाळ रूप घेऊन श्रीहरी भेटला. 5-7 वर्षाच्या मुलाचं रूप. खांद्यावर घोंगडी आहे, हातात काठी आहे. घोंगडी एक असं वस्त्र आहे, घोंगडी कधी अशुद्ध होत नाही. घोंगडीला धुवून काढण्याची आवश्यकता नाही. गुरुनाम गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकरांच्या मुखातलं वाक्य आहे. घोंगडी एकदा उचलली, निस्ती झटकले की शुद्ध झाली. जगाच्या मालकाच्या खांद्यावर घोंगडी आहे, हातात काठी आहे. त्या घोंगडीला रत्नजडीत माणिक मोती हिरे बसवलेले आहे. देव काठी टेकवत जिजाबाईच्या जवळ गेली आणि जिजाबाईला बोलण्याकरता जगाच्या मालकाने सुरुवात केली. माते, काय झालंय तुला? तू कशामुळे बसलीस? देवाला माहित नाही वय, पण काहीच माहित नाही असं सोंग घेतलं. कुणी? देवानं. महाराज देवाने रूप घ्यावे, देवाने सोंग करावे, देवानेच. महाराज काहीच माहित नाही असं सोंग घेतलं. तुला काय झालंय? जिजाबाईनं भगवंताकडं पाहिलं आणि प्रश्न विचारला. बाळा, 5-7 वर्षाचं वय दिसतंय, तुझ्या बरोबर कोणी नाही, तुझ्या सोबत कोणी नाही, तू या डोंगरावर काय करतोस? जगाचा मालक म्हणतो, आमच्या घरी 9 लाख गायी आहेत. गायी चारण्याचं काम कुणाकडे असते? म्हणला, माझ्याकडंच. कधी भंडाऱ्यावर, कधी घोराडेश्वरवर, कधी भामचंद्रावर, कधी लईच कंटाळा आला तर इंद्रायणीच्याकडे लोकांच्या उसात सोडित नाही म्हणा. आज गायी चारत 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 भंडाऱ्यावर आलोय, तू या ठिकाणी बसलेली दिसलीस, तुला काय झालंय सांग बरं. त्यावेळेला जिजाबाईने सांगितलं, बाळा
माझे पतिदेव वर भंडाऱ्या डोंगरावर आवडी विठ्ठल गाई एकांती त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये तल्लीन झालेली आहे. आणि त्यांची अन्न पाण्याची व्यवस्था घेऊन जात असताना माझ्या पायात काटा मोडला. बरं, पायात काटा कशामुळे मोडला होता महाराज? पायातल्या वाहना व्यवस्थित नव्हत्या, पायातल्या चप्पल व्यवस्थित नव्हत्या. कमीत कमी त्या चप्पलला 5-7 तरी ठिगळा असतील. जिकडं फाटल तिकडं ठिगळ. कोणी विचारणार आहे? विचारणारा मालक जर विचारित नाही, 5-7 ठिगळ. त्याच्यामुळे पायात काटा मोडला. जगाचा मालक जिजाबाईला म्हणतो, माते मी तुझ्या पायातला काटा काढू का? काय अधिकार असेल, काय साधना केली असेल महाराज? जिजाबाई म्हणल्या, बाळा जमल कर तुला काटा काढण्यास करता? देव मनातली मनात म्हणला, अगं प्रत्येक अवतारात प्रत्येक युगात अनेक दैत्याची काठीच काढलीत की मी. तुझ्या पायातला काटा पण तुला कळ नाही, त्याला मी काय करू? महाराज, जगाच्या मालकाने जिजाबाईचा पाय मांडीवर घेतला. पायाकडे पाहिलं, माती लागलेली होती, धूळ लागलेली होती. पाय स्वच्छ करण्याकरता पाण्याची आवश्यकता होती, गरज होती. भगवंताच्या लक्षात आलं, जिजाबाईच्या जवळ पाणी आहे. ते पाणी जर आपण पाय धुण्याकरता वापरलं तर तुकोबारायांनी भजन झाल्यावर डोंगरावर कोणतं पाणी प्यावं? म्हणून जगाच्या मालकाने तोंडात बोट घालायचं, थुका काढायचा, पाय स्वच्छ करायचा. तोंडात बोट घालावं, थुका काढावा, पाय स्वच्छ करावा. पाय स्वच्छ केल्यानंतर काटा दिसायला लागला. दुसरा एक काटा घेतला आणि त्या काट्याने तो काटा अलगद काढला. काटा अलगद काढल्यानंतर जिजाबाईच्या वेदना नाहीशा झाल्या. जिजामाऊली तुमच्या आमच्यासारखं पाय ठेवून उभा राहिल्या. उभा राहिल्यानंतर मग महाराज, जगाच्या मालकानं जिजाबाईने बोलण्याकरता सुरुवात केली. ना बाळा, फार सुंदर काटा काढला श्री, मला कळालं नाही, मला जाणवलं नाही, मला समजलं नाही. तुझा परिचय तरी सांग मला एकदा. महाराज, जगाच्या मालकाने स्वतःचा परिचय, मी पंढरपूरचा आहे, मला विठ्ठल म्हणतात असं म्हणल्याबरोबर महाराज जिजाबाईंनी लाखोली चालू केली. कशाची? फुलाची नाही, शिवेची. नामदेवराय वर्णन करतात, नामा म्हणे लाखोली सदा, अनंत नामे वाहू गोविंदा. अनंत शिव्या दिल्या महाराज. देव पळून गेला. जिजाबाईनं टोपलं उचललं, शिव्या देत देतच डोंगरावर गेल्या. तुकोबारायांच्या कानावर या शिवेचे आवाज गेले. तुकाराम महाराजांनी डोळे उघडे करून पाहिलं तर जिजामाऊली गेलेल्या दिसल्या. कुणासोबत तर भांडण झालंय, कुणा तर शिव्या देतात, हे तुकोबारायांच्या लक्षात आलं. तुकोबाराय उठले, जिजाबाईच्या जवळ गेले. जिजामाऊलीला म्हणतात, जिजे कुणासोबत भांडण झाले का? कुणाला शिव्या देतीस? त्यावेळेला जिजामाऊली म्हणल्या, तुमचा नाही का तो काळा विठ्ठल, तो माझ्या पायातला काटा काढण्याकरता आलता. त्यावेळेला श्री तुकोबारायांना वाईट वाटलं. तुकोबाराय म्हणले, अगं जिजे किलूचे टाळ छटाकवर आणली, स्वप्न देवी नाही, तुझ्या पायातला काटा काढण्याकरता. हो मालक, माझ्या पायातला काटा काढण्याकरता तुमचा विठेवरचा मालक आला होता. त्यावेळेला श्री तुकोबारायांना अश्रू अनावर झाली आणि तुकोबाराय त्या भगवंताला हात जोडून ढसाढसा रडली. तुकोबाराय म्हणतात, भगवंता, अरे माझ्या करता माझ्या धर्मपत्नीच्या पायातला काटा काढण्या इतकं नीच दर्जाचं काम तुम्हाला करावं लागलं. तुम्ही किंचित सुद्धा लाज धरली नाही देवा. साधा वया भक्ती का नाही लाज धरली, किंचित सुद्धा लाज धरली नाही. तुम्ही किती कृपाळू आहात, किती उदार आहात. जिजामाऊलीला म्हणतात, जिजे तू त्या देवाला शिव्या देऊ नकोस, तू त्या देवाचं गुणगान गा. जिजामाऊली म्हणल्या, तुम्हाला काय जाळूनी संसार बैसलो अंगणी, आम्हाला घरदार मुलं बाळ संसार आहे. तुम्ही नामचिंतन करा, इतरांना नाव घेण्याकरता प्रवृत्त करा. तुकोबाराय भेटल त्याला सांगायचे, बाबा विठ्ठलाचं नाव घ्या, विठ्ठलाचं नाव घ्या. जर तुम्ही भगवंताचं नाम घेतलं तर मी तुमची सेवा करतो. मला जर तुमची सेवा करण्याकरता मिळाली तर माझ्या भाग्याला पारावार राहणार नाही. तरी माझ्या देवा पार आहे, तरी माझ्या देवा पार आहे, तरी माझ्या देवा पार आहे, तरी माझ्या देवा. तुका मध्ये घरच्यांची सेवा, बोला बोला बोला, टाळ वाजवा. पार नाही, तरी माझ्या देवा पार नाही. तुका मध्ये घरच्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही, तरी माझ्या देवा पार
तरी माझ्या दैवा पार नाही. एवढं सांगूनही नामचिंतन कोणी करत नसेल तर तुकोबरायांना सात्विक संतापित असेल. तुकोबराय बोलतात, फटकारतात, आगी लागोतया सुखा जेनी हरिने मुखा. नाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात, हरिपाठातला 5व्या क्रमांकाचा अभंग पहा. नामावीन मुख सर्पाचे ते बीळ, जीवानवे काळ सर्पाहे, वाचा नवे लाव जडो त्याचे जिने, यातना भोगनी यमपुरी. यमपुरीला हार घालून स्वागत नाही महाराज, मारिती जोडीती निष्ठुर यमाचे किंकर भौसा. मंत्रनाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात, हरी बोला देता हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला भांडता हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला, हरी बोला जनी हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. त्याचा अर्थ एवढाच की भगवंताचं नाम सगळ्यांनी घ्यावं. असा नामाचा प्रचार करत असताना काही मंडळी तुकोबरायांना भेटले. ते नामचिंतन करत नव्हती, परंतु इतर साधनामध्ये प्रवृत्त होती. कोणी यज्ञ करायची, कोणी तपश्चर्या, कोणी तीर्थयात्रा, कोणी दान धर्म, आणखीन काही साधना करायची, आत्मनात्माचा विचार करायचा. असे अनेक साधक तुकाराम महाराजांना भेटले. त्यांनाही नामचिंतन करण्याचा सल्ला दिला. त्यावेळेला त्यांनी विचारलं, महाराज तुम्ही भेटल त्याला विठ्ठलाचं नाव घ्या. त्या विठ्ठलाचं नाव घेतल्यानंतर काय होईल? अभंगाच्या काय नो हे गेले, काय नो हे गेले, काय नो हे गेले, काय नो सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. लोक तुकोबरायांना विचारतात, अहो देवाचं नाव घेतल्यावर काय होतं? तुकाराम महाराजांनी त्यांनाच प्रतिप्रश्न विचारलेला आहे. देवाचं नाव घेतल्यानंतर काय होत नाही. हा काय केले नोहे एका विठ्ठले चिंतिता, एका विठ्ठले चिंतिता. काय केले नोहे करशील तरी नोहे काही, राईचा डोंगर पर्वतराई, आपुले करुणेची साई, करीवाई मजवरी, मुकम करोति वाचालम पंगुम लंघेते यत् कृपात मोहमंदे परमानंद माधुम. तुकोबराय म्हणतात, करिता चिंतन विठोबाचे, करिता चिंतन करिता चिंतन करिता चिंतन विठोबाचे.
त्या भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर जे भेटतं ते तर भेटलच, परंतु जेही भेटत नाही तेही भगवंताच्या नामचिंतनाने प्राप्त होईल. अशा प्रकारे भगवंताचं नामचिंतन अमोघ साधना ही अमोघ साधना ही काय नव्हे केली एका चिंतिता विठ्ठले. या दोन दृष्टांत देतो आणि पुढे चलतो. महाराज तुकोबरायांच्या समकालामध्ये, नीट ऐका, तुकोबरायांच्या समकालामध्ये चिंचवडला चिंतामणी गोसावी गणपतीचे एक उपासक राहत होते. सिद्ध महात्मा होते. त्या भागामध्ये त्यांची प्रसिद्धी होती. अनेक लोक त्यांच्या दर्शनाला वगैरे यायचे. तुकाराम महाराज एके दिवशी त्यांच्या दर्शनाला गेले. सकाळची वेळ होती आणि चिंतामणी देवाचं स्नान झालेलं होतं. चिंतामणी देव मानस पूजा करण्याकरता बसलेले होते आणि चिंतामणी देवाने त्यांच्या शिष्याला सांगितलं होतं की माझी मानस पूजा होईपर्यंत घरामध्ये आतमध्ये कोणालाही प्रवेश द्यायचा नाही. तुकोबराय गेले आणि तुकोबरायांनी चिंतामणी देवाच्या शिष्याला विचारलं, कुठं आहे देव? पूजा करतायत, बसा, येतील आता देव. पूजा वगैरे झाल्यानंतर आटोपल्यानंतर देव बाहेर आले. तुकाराम महाराजांना पाहिलं. अहो तुकोबराय कधी आले असं म्हटल्यानंतर तुकोबरायांनी महाराज चिंतामणी देवाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. कारण पंढरीशी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. चिंतामणी देवाच्या चरणावर दंडवत घातला. जे हरी झाला आणि तुकोबरायांनी बोलण्याकरता सुरुवात केली. देवा, तुम्ही मानस पूजा करत असताना, नीट ऐका, तुम्ही मानस पूजा करत असताना मानस पूजेमध्ये ज्या वेळेला माळ्याला शिव्या देत होता ना, तेव्हा मी आलो होतो बघा. महाराज चिंतामणी देव ज्या वेळेला मानस पूजा करण्याकरता बसले होते त्यावेळेला मानस पूजा गणपतीचं ध्यान करण्याच्या ऐवजी त्यांना ती आठवण फुलझाडाची झाली. कारण 2-3 दिवस चिंतामणी देव गावाला गेले होते आणि गावाला जाण्यापूर्वी चिंतामणी देवाने माळ्याला सांगितलं होतं की मी 2-3 दिवस गावाला चाललोय बघ, आणि गावाला गेल्यानंतर तू नित्यनेमानं बगीच्यात जा आणि फुलझाडाला पाणी देत जा. त्या माळ्यानं एकही दिवस फुलझाडाला पाणी घातलं नाही. चिंतामणी देव गावाहून आले, संध्याकाळी घरी विश्रांती घेतली. सकाळी बगीच्यामध्ये ज्या वेळेला फिरण्याकरता गेले त्यावेळेला सर्व फुलझाडं सुकून गेलेली दिसली. तसेच आले, स्नान केलं आणि पूजेला बसले. माळी काही भेटलेला नव्हता, त्यामुळे पूजेमध्ये ते त्याला काय करत होते, बोलत होते, शिवाय देत होते. हे तुकाराम महाराजांनी जाणलं. महाराज चिंतामणी देवाच्या मानस पूजामध्ये काय चाललंय हे तुकाराम महाराजांनी जाणलं. चिंतामणी देव आणि ब्राह्मण गणपतीचे साक्षात्कारी भक्त तुकोबरायांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. मानस पूजा मी करत असताना घडलेलं तुम्हाला कसं काय कळालं, काय साधना केली? तुकोबराय सांगतात, करिता चिंतन विठोबाचे, न भेटे ते भेटो येईल आपण. महाराज तुकोबरायांचं पूर्ण जीवन दर्शन महाराज या अभंगाच्या भोवताली फिरते. पूर्ण जीवन दर्शन. तुकाराम महाराजांचा कोणताही दृष्टांत घ्या, कोणताही सिद्धांत घ्या, या अभंगासोबत त्याची संगती लागते. तुकोबरायांचं जीवन महाराज हे अलौकिक जीवन आहे. अलौकिक जीवन, अलौकिक जीवन. तुकोबरायांच्या जीवनातील एक 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 किस्से जर पाहिजे म्हणलं ना तर 8 दिवस निघून जातील. तुकोबरायांचा विशेष आहे महाराज. रामेश्वर भट्ट 6 शास्त्राचा अध्ययन केलेलं, दशग्रंथी म्हणून प्रसिद्धी ज्यांची आहे, शासनाने त्यांना धर्माधिकारी म्हणून नेमलेलं. उन्हाळ्याचे दिवस पुण्यामध्ये एक शंकराचं मंदिर आहे, तिथं चालले दर्शनाला. रस्त्यामध्ये अनगडशा फकीराचा आश्रम आहे. देहूच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला डाव्या हाताला अनगडशा फकीर यांचा आश्रम मिळेल आणि त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे. अनगडशा फकीर यवन कुलामध्ये जन्माला आलेला महात्मा. संत कोणत्या कुळात जन्माला येतात याला अर्थ नाही. संत ज्या कुळात जन्माला येतात ना त्या कुळाचा उद्धारच करतात. जन्म हो का भलते याती, परीन चुको हरिभक्ती. यवन कुलामध्ये जन्माला आलेला महात्मा अनगडशा फकीर. त्याचा एक नियम असायचा, त्याची एक विहीर होती. त्या विहिरीमध्ये कुणाला स्नान करून देत नसायचा. बकेटानं पाणी बाहेर काढायचं आणि आंघोळ वगैरे करायची. रामेश्वर शास्त्री महादेवाच्या दर्शनाला निघाल्यानंतर रस्त्यामध्ये अनगडशा फकीराची विहीर आणि रामेश्वर शास्त्रीला त्या विहिरीत पोहण्याची इच्छा झाली. उन्हाळ्याचे दिवस होते. अनगडशा फकीराच्या शिष्याने
रामेश्वर शास्त्रीला हात जोडून विनंती केली की तुम्ही विहिरीमध्ये पोहू नका. परंतु रामेश्वर शास्त्री महाराज विद्वान होते, तपश्चर्य होते, ब्राह्मण होते, श्रीमंत होते. कपडे काढले आणि विहिरीमध्ये दिली उडी टाकून. अनगडशाह फकीराच्या शिष्याने अनगडशाह फकीराला पर्णकुटीमध्ये जाऊन सांगितलं, बाबाजी ओ बाबाजी, मना करने के बाद उन्होंने बावड़ी में छलांग लगाई. महाराज अनगडशाह फकीरानं पर्णकुटीमध्ये बसल्या बसल्या शाप दिला. काही काही माणसं महाराज संन्याशी तपश्चर्य माणसं हातात पाणी घेऊन जर एखाद्याच्या शरीरावर शिंपडलं ना, त्यांच्या शरीराची राख रांगोळीच होती. ते पाणी जर झाडावर शिंपडलं तर हिरव्यागार झाडाला सुद्धा आग लागते. तपश्चर्य माणसं आहेत महाराज. अनगडशाह फकीराने शाप दिला, आईशे डुबते रहो. त्याला लय माझ्या विहिरीत पोहण्याची इच्छा आहे का, पोहत राहा. रामेश्वर शास्त्री वरी निघायला लागले विहिरीतून की अंगाचा दाह व्हायचा. पुन्हा पाण्यात जायचे. मासा थोडाच कुठपर्यंत पाण्यात राहणार. महाराज अनगडशाह फकीराच्या शिष्याने रामेश्वर शास्त्रीला सांगितलं, तुम्ही एक काम करा, अनगडशाह फकीराला शरण जा. म्हणे मुसलमान आहे त्याला मी शरण जातो. अशी घागर पाण्याची वर त्याला छिद्र पाडलं. अंगाला सगळे ओले फडके बांधले. ते फडके ओले राहण्याकरता पाण्याची सारखी धार सुरू. आणि तशा अवस्थेमध्ये आळंदीला आली. माऊलीच्या चरणावर नतमस्तक होऊन माऊलीला साकडं घातलं. माऊली, हे मला बाधा झालेली, ही बाधा तुम्ही दूर करा. काही दिवस तिथं साधना केल्यानंतर माऊली त्यांच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं, बाबा तुझी बाधा तुला दूर करायची असेल तर आळंदीला थांबून उपयोग नाही, तू देहूला जा. तुकाराम महाराजांचे पाय धर. महाराज त्या तुकाराम महाराजांच्या वह्या यांनी पाण्यात बुडवायच्या सांगितल्या होत्या. त्या तुकाराम महाराजांना सांगितलं, तुला अधिकार कोणी दिलाय रे उपदेश करण्याचा आणि अभंग लिहिण्याचा. आणि ज्ञानोबरायांनी सांगितलं, तू त्यांचेच पाय धर, तेव्हा तुझी बाधा काय होईल, दूर होईल. आता माऊलीचा आदेश मानला, त्यांनी निघालेला आहे देहूला. महाराज जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या सिद्धीच्या द्वारे पाहिलं की रामेश्वर शास्त्री आळंद देऊन आपल्याकडे येतात. तुकाराम महाराजांनी कागद घेतला, त्या कागदावर अभंग लिहिला आणि टाळकऱ्याजवळ दिला. जा, रामेश्वर शास्त्री आळंद देऊन आपल्याला भेटण्याकरता येत आहेत, एवढा कागद त्यांना पोच कर. टाळकरी म्हणला, महाराज रामेश्वर शास्त्रीचं वर्णन तरी करून सांगा, ते कसे आहेत. तुकाराम महाराजांनी त्यांचं वर्णन केलं. त्यांच्या डोक्यावर कळशी आहे, अंगाला सर्व कपडे बांधलेले आहेत, लोक बरोबर आहेत. महाराज मध्यंतरी तुझी भेट होईल, जा. तुकाराम महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे टाळकऱ्याने तो कागद घेतला, अभंग घेतला आणि रामेश्वर शास्त्रीची भेट झाली. आणि रामेश्वर शास्त्रीला तो अभंग दिला. रामेश्वर शास्त्रीने तो अभंग वाचल्याबरोबर मन रामेश्वर त्याच्या समाग रामेश्वर त्याच्या समाग झाले हे आराम देह माझे, झाले हे आराम देह माझे, झाले हे आराम देह माझे, झाले मन रामेश्वर त्याच्या समागमे, झाले हे आराम देह माझे, झाले हे आराम देह माझे. म्हणे रामेश्वर त्यांच्या समागमी झाले हे आराम देह माने. किंवा चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रन खाती सरपतया. मग रामेश्वर शास्त्री पुन्हा घरी गेले नाहीत. मग तुकोबरायांची सेवा करण्याकरता शिष्य म्हणून राहिले. एवढा मोठा अधिकार कशामुळे प्राप्त झाला, काय साधना केली. अनगडशाह फकीराला कळालं. नीट ऐका आता. अनगडशाह फकीराला कळालं की आपण दिलेला शाप तुकाराम महाराजांनी दूर केलेला आहे. असा कोणता तुकाराम महाराज आहे म्हणे, काय ताकद आहे बघू त्याची ताकद. म्हणून अनगडशाह फकीर देहूला आले. हातामध्ये कटोरा, प्रत्येकाच्या दारात जायचा, कटोरा भर पीठ लाव. लोकांनी पीठ टाकायचं, कोणत्या कोपऱ्यात जाऊन बसायचं कळायचं सुद्धा नाही.
असं फिरत 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 तुकाराम महाराजांच्या घरी आला. सकाळची वेळ होती. तुकोबरायांचं स्नान झालेलं होतं, काकडा झालेला होता, पूजा झाली होती आणि तुकोबराय अंगणामध्ये बसलेले होते आणि अनगडशा फकीराने आलग दिली, कटोरा भर पीठ लाव. महाराज तुकोबरायांच्या मुलीच्या कानावर आवाज गेला. संताची मुलगी आहे, तिनं वंजळभर पीठ घेतलं आणि वाढण्याकरता निघाली. निघाल्यानंतर जिजाबाईनं पाहिलं, पळतच आल्या महाराजांनी मुठीवर काय केला, फटका मारला. उदार बापाची उदार लेख तुझ्या बापाने कमवून ठेवलंय ना, चाललीस वाढायला. महाराज फटका मारल्यावर 5-7 वर्षाची मुलगी, तिच्या मुलीत किती, तिच्या हातात किती पीठ बसणार आहे. फटका मारल्यावर अर्ध पीठ तिथंच खाली पडलं. तशीच ती पळाली महाराजांनी, तिनं पीठ त्या कटोरेत टाकलं. उगं थोडं शिल्लक राहिलेलं, नुसता हात असा झटकले, कटोरा भरून पीठ खाली पडायला लागलं. अनगडशाला वाटलं हेच तुकाराम महाराज आहेत. त्यांनी त्या मुलीला दंडवत केला. तुकोबराय ती म्हटली, मैं तुकोबराय नाही हूं, मैं उनकी बेटी हूं. एवढा महिमा जो तुकोबरायांना प्राप्त झाला, एवढी आघात शक्ती आघात ऐश्वर्य तुकोबरायांना जे प्राप्त झालं, दुसरं कोणतं साधन त्यांनी केलं नाही. फक्त नामचिंतन म्हणून आत्मविश्वासाने विचारतात, काय नव्हे केली एका चिंतिता विठ्ठली. हे साधन कसं आहे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सर्व साधनाचे सारे, सर्व साधनाचे सारे, साधनाचे सार भव सिंधू, सर्व साधनाचे सार भव सिंधू पार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार भव सिंधू भव सिंधू उतरी पार, सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार. भगवंताचं नामचिंतन काय फल प्राप्त करून देतं, शेवटचं फल. सगळीच फल प्राप्त होतात त्यांनी, पण शेवटचं फल सांगतात त्या दुसऱ्या चरणामध्ये. भगवंताचं नामचिंतन हे नुसतं साधन नाही, तर सगळ्या साधनाचं सार आहे. फलकट तो संसार येते सार भगवंत, सार सार विठोबा नाम तुझे सार, मनोनी शूळ पाणी जपता हे वारंवार. किंवा सारा सार विचार करा उठा उठे, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. आणि आता दुसरे एक फल आहे. काय फल प्राप्त होतं, भवसिंधू तरी पार. हे नामचिंतन या भवसिंधूतून पार उतरत, पलीकडे घेऊन जात. या अध्यात्म क्षेत्रातलं सर्वात अशा प्रकारचं श्रेष्ठ फल आहे. भवाला सागराची उपमा देऊन बहुरूपी सागरातून तारून नेणारं साधन आहे. या साधनाचा जो आश्रय करतो, या साधनरूपी नौकेमध्ये जो आरूढ होतो, त्याला हे साधन या भवसिंधूतून तारून नेतो. सिंधूतून तरणं, समुद्रातून तरणं तसं खूप कठीण आहे. आणि हा भवसिंधू आहे. म्हटले भवसिंधू म्हणजे काय? भवसिंधू शब्दाचा अर्थ होतो संसार. बर, संसार म्हणजे काय? संसार शब्दाचा अर्थ होतो मृत्यू. हा बघा, गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये चला, भगवान म्हणतात, तेषाम हम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. किंवा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशनम ये संसारे खलु दुस्तरी. या श्लोकाखालच्या सर्व ओव्या वाचून घ्या. किंवा यश स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. हा संसार कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. विको द्या थोडा. हा संसार कसा आहे? ज्ञानोबा एका आंधळ्यामध्ये वर्णन करतात. संसार दुःख मूळ सौकळी लिंगळ, संसार दुःख मूळ
आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव उच्चारी धर्मजागृत देवाचा देवा परमोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव उच्चारी सार दुःख मूळ चहूकडे विगाडा संसार कसा आहे ज्ञानोबराय वर्णन करतात. संसार दुःख मूळ चौकडे इंग. संसाराचा आरंभाचं टोक जन्म आहे आणि शेवटचं टोक मृत्यू आहे. आणि याला सागराची उपमा याच्याकरता दिलेली आहे. एवढा हा अगाध आहे की याच्यामध्ये आजपर्यंत किती बुडाली त्याचे नाम निशान सुद्धा नाहीत. बुडाले तयाचा मूळना मार्ग. आपल्या ताकदीने कोणीच याच्यावरून तरुण जाऊ शकत नाही. आपली अंगी तोडी माया जाळ आयशी नाही बळ कवनांगे. भवसिंधूचे नी माझे कवनाशी धाक नुपजे. जन्म सोडून द्या. मृत्यूला संसार म्हटलेला आहे भगवंताने. मृत्यू हा संसार आहे आणि या मृत्यूचं उल्लंघन करणं अत्यंत कठीण आहे. मला वाटतं बहुतेक आजी तर जेवढे जमलेले आहेत त्याच्यापैकी कोणालाच मराव नाही वाटत. मरा वाटत. मराय निघालेल्या माणसाला सुद्धा खरं मराव नाही वाटत. मरा वाटतं म्हणून तो मराय निघालेला नसतो. दुसऱ्याला शासन करण्याकरता म्हणून तो मराय निघालेला असतो. मराय टिकलेल्या माणसालाही मराव नाही वाटत. अशीच एक कथा सांगितली जाते. एक वयोवृद्ध माणूस, 4 मुलं, वाटून दिलं सारं. मुलं संसारात रमून गेली. आई वडिलाकडे कोणी लक्ष देना गेलं. म्हातारं स्वाभिमानी, स्वतः कष्ट करून खायचं. जंगलाच्या जवळ गाव असल्यामुळे जंगलात जाऊन लाकडं वगैरे तोडायची बालाजी महाराज. गावात आणून विकायची आणि त्याच्यावर उदरनिर्वाह चालवायचा. कवर करणार. शरीर थकलं. उन्हाळ्याचे दिवस गेला. शेतात लाकडं तोडली, मोळी बांधली आणि मोळी उचल ना गेली. मुखारविंदातून एकच शब्द बाहेर पडला, यमा ये रे बाबा ये. येवगा येवगा नियमाची गाडी इकडून आंबजोगाई इकडे अहमदपूरला चालली होती. चला म्हणला मध्ये जायला काय हरकत आहे. गाडीचं ब्रेक दाबलं. गाडी वळवली. दत्त म्हणून समोर आणून उभा केली. काळघोर शरीर बाजूला रेडावबा. होय वृद्ध बाबा काय म्हणते दत्ता महाराज. कोण रे तू. काही काही माणसं मऊ बोलतच नाही. मऊ हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नसतंच. ज्ञानोबराय म्हणतात कसं बोलावं. साच आणि मवाळ मितुली आणि रसाळ शब्द दैशे कल्लोळ मधुरावानी ओटी तुका म्हणी वाव. महाराज आपल्या सहज बोलण्यात जगाचं वाटोळ आहे आणि संतांच्या सहज बोलण्या जगाचं कल्याण आहे. सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश.
सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविती. कोण रे तू? तू आता ज्याला आवाज दिलास, बोलवलंस, यम यम मीच आहे, मला बोलवलंस, काय काम आहे तुझं? वयोवृद्ध बाबा म्हणले आता आली का पंचायत? पण काही काही माणसं हुशार असतात. यम असू नाही तर यमाचा बाप असू, आपलं काम काय आहे? मुळी उचलून घेणं. बरं झालं आला, सकाळपासून कुणीच भेटत नव्हतं. ती म्हणला कशाला? ही मुळी उचलायला. मुळी उचला आणि एकदा आमच्या काय करा डोक्यावर ठेवा. मरावं कोणाला वाटत नाही. कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात, न मरणे निर्विवाद जगा पुढे, आगा मरह बोलणं साहती, मेल्यावरी तरी रडती. एवढा दृष्टांत देतो आणि सेवेला पूर्णत्वाकडे घेऊन जातो. बरोबर आपल्याला 10 मिनिटामध्ये सेवेला पूर्ण विराम देऊ. मरावं कोणाला वाटत नाही. एक वेळेला यम आमच्या पंढरपूरला आला. बाबा थाप टाका. कुठं आला? पंढरपूरला. तसा यम पंढरपूरला येत नसते, परंतु दृष्टांतातला कुठं बी येते. यम पंढरपूरला आला. पंढरपूरला आल्यानंतर मठाच्या दारात उभा राहिला आणि मला आवाज दिला. काय? जे हरी महाराज. म्हणलं जे हरी जे हरी. महाराज तुमची काळही संपली, तुमची वेळही संपली, तुम्हाला निघावं लागेल. म्हटलं आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. येते नाही ओरो आले अवतार, हिरती पामर जीव किती. महाराज अवताराला आलेल्या देवाला सुद्धा जावं लागतंय, तर अवतावरच्या विषय तर वेगळा आहे. म्हणलं आपल्याला जावं लागेल, त्यात काही शंका नाही. बरं तुम्ही अतिथी आहात, आमच्या दारात आलात. अतिथी देवभाव आपला वारकऱ्याचा काय आहे? नियम आहे. एखादा वारकरी जर दारात आला तर त्याला चहा, पाणी, कॉफी, नाश्ता काहीतरी विचारी जावो. मी यमाला विचारलं, प्रल्हाद महाराज काय पाहिजे? चहा, कॉफी, नाश्ता, जेवण काहीतरी. ती म्हणला महाराज आपल्याकडे वेळ कमी आहे. म्हणला 1:30 वाजायला लवकर उरका. म्हणलं तुम्ही फक्त आदेश द्या. म्हणला मला कॉफी लय आवडती. काय? घरी कॉफी आणून ठेवी जा बरं का माता माऊलीने. यमाला कॉफी लय आवडती. मला कॉफी लय आवडती. म्हणला लवकर कॉफी बनवा. मी यमाला कॉटवर नेऊन बसवलं. किचन रूम मध्ये जाऊन कॉफी बनवली. कॉफी बनवत बनवत गुंगीचं औषध टाकलं. कशाचं? गुंगीचं. व्यवस्थित कॉफी बनवली, यमाला आणून दिली. यमानं कॉफी प्याल्याबरोबर यम झोपला. यम झोपी गेल्यानंतर मी यमाचं दप्तर घेतलं आणि उचकिलं. माणसाला उचकायचं लय नाद असते. कुणाचं काय चाललंय, कुणाचं काय, उचकिलं. गावाची यादी बघितली तर गावाच्या यादीत पहिलं नाव कुणाचं? सुशील महाराज देशमुख, पंढरपूर. खिशाचा पेन काढला आणि माझं पहिलं नाव मी कट केलं. सर्वात शेवटी कुणाचं नाव टाकलं? माझं. म्हणलं नंबर लागता लागता 10-5 वर्ष जातील, तोपर्यंत कीर्तन करायला आपण रिकामी आहोत. सर्वात शेवटी नाव टाकलं, व्यवस्थित दप्तर बांधलं, ठेवलं. ठेवल्यानंतर यम 15 मिनिटानं शुद्धीवर आला. प्रसन्न चेहऱ्यानं बोलू लागला, महाराज मी तुमच्यावर प्रसन्न आहे. आम्हाला कोणी चहा विचारित नाही, कोणी पाणी विचारित नाही. तुम्ही आल्याबरोबर चहा घेता का, कॉफी घेता का, जेवण करता. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुमच्या गावाच्या यादीत तुमचं नाव पहिलं होतं, परंतु मी यादी पहिल्यापासून चालू करणार नाही. तर मी यादी कुठून चालू करणार आहे? बोला की. खालून जरी यादी चालू केली तरी पहिलं नाव माझं. ज्ञानोबराय म्हणतात, न मरणी निर्विवाद जगा पडे. मरावं कोणाला वाटत नाही. माणसाच्या हातामध्ये माणसाच्या ताकदीने जर मरण चुकवता येत असतं तर माणसाने मुलीचे लग्न नंतर केली असती, मुलाचे लग्न नंतर केली असती, अगोदर मरण चुकवलं असतं. शीर सलामत तो पगडी 50. मृत्यूच एकदा टळला तर मग कित्येक वेळेला लग्न करता येतील, मग काही अडचण नाही. भरपूर माणसाने पैसे कमवून ठेवले. त्यांना वाटलं एखादा चेक दिला तर जमून जाईल, पण तिथं चेक चालत नाही, सत्ता चालत नाही. विको द्या थोडा. तुकोबाराय म्हणतात नाटाच्या बोलामध्ये, मग ते न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित झाली ग्वाही, तुका म्हणे तय्यमा. काही चालत नाही म्हणून तववरी तुमचे बळ, तववरी तुमचे बळ, जव आला नाही काळ, फडकऱ्यामध्ये एक पद्धत आहे दत्ता महाराज.
डबल प्रमाण म्हणावं लागते. कारण एका ट्रॅक्टरनं नांगरट केली तर एकानं रुटर करावं लागते, मग मजा येते. आता आमचं बी कसं झालंय, दररोज म्हणून 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 बर्नल कामच करी नाही हो. बरं कधी कधी स्वरातले मिळतात तुमच्यासारखे, नाही तर कधी कधी आम्हाला असे मिळतात. परवा दिवशी त्या मुरुडच्या जवळ कार्यक्रम होता टाकळगाव म्हणून, असे स्वरबाज होते की एकाला ऐकू ना, एकाला अभंग काय म्हणलंय ती दिसना, आणि एकाला कळना. म्हणलं आता देवा तुमची ना आमची गाठच आहे म्हणलं. असे गायक वादक असल्यावर जरा बरं वाटतं, नाहीतर आम्हाला काही काही निस्त्या आराध्याच्या चाली. एक जणांना माझ्या कीर्तनात नवरात्र उत्सव चालू होता, आराध्याची चाल म्हणली. बरं म्हणी ना का ऐकणाऱ्याच्या अंगात आलं. तिथे अवघड असते बुवा. आता काय करावं म्हणलं, मी जवळ गेलो मिठी मारली कानात, म्हणलं देवा आलं किलूचे टाळ छटाकवर आणले आमच्या स्वप्नात येणास. आणि मी त्याला आवडलं, धरून आवडलं. ती म्हणला महाराज लय आवडू नको म्हणला, तुझं बी चुकलं नाही माझं बी काही चुकलं नाही, खिशात 2च बिड्या आहेत मोडत्याला उग काही चालत नाही महाराज. तवावरी तुमचे बळ जवा आला नाही काळ. तोपर्यंत माणसं टरटर करतात. मला काय पाहिलं, काळ समोर उभा राहिला ना महाराज, त्या मिशा खाली होतात, काही चालत नाही. काय रुबाबदार होती माणसं पूर्वी जुन्या काळात. नुसतं खाकरलं की गाव हादरायचे हो. गेले गेले संपले, उदंदटी झाले, जन्मुनिया मेले, होऊनिया गेले रावण. मनोनी काळाची सत्ता हाची बोध निवृत्ताचे पाद पुण्य सुता शिरा लागे. अशा प्रकारचा मृत्यू ज्याचं दुसरं नाव आहे काळ. हा मृत्यू सागरासारखा हे विशाल आहे, अगाध आहे. सगळ्या दुःखाचं शेवट टोक आहे. मेले माणसं त्यावेळेला किती दुःख होतं हे सांगायला येत नाही. बरं सांगायला उभा राहिलेली माणसं मेलेली नसतात. अन्यथा लहान मुलाला सुद्धा मरण नको वाटण्याचं कारण काय आहे, तर मरण आपल्या अंतकरणावर भीतेच्या रूपाने दडलेलं असतं. मरण म्हटलं की माणसं नको नको म्हणतात. मृत्यूच्या महाराज या स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीराला ज्या वेळेला बाहेर खेचलं जातं, नाही त्या यमाची करुणा बाहेर काढिता कुणी प्राणा. ओढाड सापडे जैसे दाना चोरयात ना. त्यावेळेला ज्या वेदना होतात, जे क्लेश होतात, ती भयानक अशा प्रकारचं दुःख होतं. त्याला संसार सागर म्हणतात, त्याला भवसागर असं दुसरं नाव आहे. आणि काही चालत नाही. येत एक की जे नवलावो, जो जो की जे तरुण पावो, तो तो अपावती आहे. त्या मृत्यूच्या सागरातून तरुण जाण्याकरता जे उपाय करावे ना बुवा, ते उपायच अपाय होतात. कारण लवकर मनुष्य त्या तळाकडे खेचला जातो. असा हा जो भवसागर आहे सगळ्यात कठीण आहे. जपानी आणि तपानी काय होत नाही. मुखी नाम हाती मोक्षाशी साक्ष भूतांची. वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. मनुष्याच्या मुखारविंदामध्ये सतत देवाचं नाव राहावं. महाराज आज आपण ज्यांच्या बीज उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित आहात, तुकोबारायांचा महाराज काळच शिंक जांभळी खोकला, इतका वेळ वाया गेला. त्या संत महात्म्याचा इतका सुद्धा वेळ वाया गेला नाही. शिंक आणि जांभळी आली तरच, आणि खोकला. आपण काय म्हणतो महाराज, आपल्याला खोकला आल्यावरच आपण म्हणतो राम राम राम, म्हणजे आपला तेवढाच वेळ नामचिंतनात चाललाय. संताचा महाराज तितका सुद्धा वेळ वाया जाऊ देत नाही. तुकोबारायांचा विशेष आहे. तुकोबारायांनी मृत्यूवर विजय मिळवला. कोणी सोडवत नाही महाराज आपल्याला त्या दुःखातून. तुकोबारायांचा एकच अभंग आहे, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना राजा देशीचा चौधरी आली सोयरी भरी भरी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एकाच कृपाने वाचून या. कारण ज्याने देवाचं नामचिंतन केलं त्याचा देव ऋणी होतो, आणि देव त्याला त्या दुःखातून सोडवण्याकरता सहाय्य करतो. आणि मग ज्यांनी भगवंताच्या नामचिंतनाची साधना केली, त्यांनी सगळी साधना केल्यासारखी होतात. अभंगाच्या तिसऱ्या
आगत पे केली तयाने आमुपे सर्व साधनाचे सार भवशंदू तरी पार योगी आगत पे जयाने नामचिंतन केली तयाने योगी आगत पे आमुपे केली योग शब्दाचा अर्थ योग चित्तवृत्ती निरोध त्याच्या 8 अंग शास्त्रांनी सांगितलेली आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी त्या प्रत्येकाचं अनुष्ठान करणं अत्यंत कठीण आहे क्लेश आहे ज्ञानोबराय म्हणतात योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचाची वाटा भागाला किंवा योग याग विधी नवी सिद्धी वायाची उपाधी दम्म धर्म ज्ञानोबराय म्हणतात योग या दुर्लभ तो म्या देखिला साजनी पाहता पाहता मननो पुरे धनी योगाची साधनं करणारी साधक आहेत परंतु नामचिंतन करणाऱ्याला योग करण्याची आवश्यकता नाही नामचिंतन करणाऱ्याला यागही करण्याची आवश्यकता नाही याग म्हणजे यज्ञ कारण नाम घेता वाट चाले यज्ञ पावला पावले रामकृष्ण हरी म्हणून एक पाऊल टाकला की एक यज्ञ घडते महाराज यज्ञ जर करायचा म्हणलं तर काय लागतं तूप लागतं बरं प्रल्हाद महाराज तूप किती लागतं हत्तेच्या सोंडेसारखी सतत धार त्या यज्ञात तुपाची चालवायला लागते तुम्ही म्हणाल महाराज पाण्याचा पत्ता नाही तुपाचं कुठून आणलंच किंवा बरं आपण तुपाची व्यवस्था करता त्यात काही शंका नाही परंतु यज्ञामध्ये आहुती देत असताना त्या मंत्राचा उच्चार रस्व दीर्घ तंतोतंत घडला पाहिजे कारण मंत्र चळे थोडा तरी धरची होय वेडा म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जाण त्या साध्य मंत्र तंत्र काळ तो सकळ मूळदोष म्हणून विठोबाचे नाव सुलभ सोपारे तोचे कसरे भवसिंधू विठोबाचं नाव सुलभ आहे सोप आहे काही साधक जगद्गुरु तुकोबरायांना भेटले ती म्हणजे महाराज इतरत्र देवाचं नाव घेतलं तर जमन का थापटा का तुकोबराय म्हणतात सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते घेते आपुल्या पोटाची रडते मागते शेते अवदान शेंदरी हेंदरी म्हणजे कोणते आपण आपल्या शेतात काही देव करतो बघा दगड ठेवायचा आणि त्या दगडाला शिंदूर लावायचा बरं एका दगडाला शिंदूर लावले हो बालाजी महाराज हात निघत आहे का तसंच निघत आहे का हात नाही निघत त्याच्या शेजारी एक दुसरं एक दगड असते चलत माणूस त्याला बी उगत चलत पुशीत आहे म्हणजे ती शिंद्रीन ही हिंद्री तुकाराम महाराज म्हणजे असल्या देवाला आम्ही मानणार नाहीत ती त्यांचं पोट भरू शकत नाही तर तुमची सोय काय करतील म्हणून जा खाई जो काही मायराणी मी साई विको द्या भजन करत असताना कुणाचं करा बळीया माझा पंढरी राव 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 या देवाचा देव तुया देवाचा देव तुया देवाचा देव तुया देवाचा देव बळीया माझा पंढरी राव बळीया माझा पंढरी राव बळीया माझा पंढरी राव
जो या देवांचाही देव तो सगळ्या देवाचा देव असल्यामुळे आम्ही त्याचंच नाव घेऊ. त्याचं नाव किती अक्षरी आहे? तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. 3 अक्षराचा मंत्र हा विठ्ठल आहे. विठ्ठल किती अक्षराचा मंत्र आहे? 3 अक्षराचा. विठ्ठल कुणाला म्हणतात? विकारो विदाताय, ठकारो नीलकंठ, लकारो लक्ष्मीकांत, इति नाम विठ्ठल. बरं, वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र कोणता आहे? हरी हरी हरी. मंत्र हा शिवाचा. म्हणती जेवाच्या तया मोक्ष. कारण पहिले वारकरी कोण? विकोद्या. पहिले वारकरी कोण? एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. किंवा आपण काकण्यामध्ये म्हणतो बघा, विकोद्या. रंबादिक नाचती उभ्या जोडली हात, उभ्या जोडली हात, शिरसुरण मरून घेऊन आला तुझे डमरू घेऊन आला गिरीचा कांत. पहिले वारकरी महादेव. महादेवाला काशीला जायचं, काशीचं पाणी घेऊन पंढरपूरला पहाटे 3 वाजता यावं आणि त्या पाण्यानं भगवंताला स्नान घालावं. म्हणून महाराज जगाच्या मालकानं सुद्धा महादेवाला खाली ठेवलं नाही, तर कुठं धारण केले? मस्तकावर धारण केले. म्हणून पहिले वारकरी महादेव. रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात. त्रिशूळ सत्वगुण, रजगुण आणि तमगुण असा त्रिशूळ आहे पहिले वारकरी महादेव. म्हणून पहिला मंत्र हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती जेवाचा तया मोक्ष. अनेक मंत्र आहेत. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. किंवा ओम नम शिवाय आदी कावडी घेतली खांदी, मिळाली संत मादी त्याचे रज रणवेंदू चरण गा. महाराज अनेक मंत्र आहेत. म्हणून वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून अवघडा मंत्र जाना राम कृष्ण हरी म्हणून तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. सर्व साधनाचे सार भव शिंदोतरी पार. ज्ञानेश्वर माऊली प्रतिवर्षाप्रमाणे समापन्न होत असणारा हा भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवामध्ये आज आपण जगद्गुरु तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाच्या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. महाराज काहीतरी तुमच्या गावचं परमभाग्य आहे प्रल्हाद महाराज. कारण कोरोनाच्या काळात सुद्धा तुमचा सप्ताह बंद पडला नाही.
महाराष्ट्रामधले अनेक सप्ते बंद पडले, खरे का? परंतु कोरोनाच्या काळात सुद्धा तुमचा सप्ताह बंद पडलेला नाही. म्हणून ही सेवा करण्याचं परमभाग्य सुद्धा मला मिळालं. गेल्या 7-8 वर्षापासून ही सेवा आपण करत आहोत. श्री ज्ञानोबराय, श्री तुकोबराय, ग्रामदेवता जशी बुद्धी देईल त्या दृष्टिकोनातून आपण सेवा करतो. खरं तर महाराज, मी जाता जाता एक बोलून जाईल, कारण आमच्या घराण्यामध्ये 339 वर्ष झालं जगद्गुरु तुकोबरायांच्या पालखी सोहळ्याची सेवा आहे. 339 वर्ष झालं एकही वारी त्या तुकोबरायांच्या आशीर्वादाने खंडित नाही. ज्यावेळेला जगद्गुरु तुकोबरायांचा पालखी सोहळा निघाला, जगद्गुरु तुकोबरायांचा आणि ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा पहिल्यांदा एकत्रित होता. आणि या पालखी सोहळ्याचे जनक जगद्गुरु तुकोबरायांचे चिरंजीव असणारे तपोनिधी नारायण महाराज. नारायण महाराजांच्या बरोबर आमचे पूर्वज होते वैकुंठवासी श्री गुरु जगन्नाथ बाबा देशमुख. 339 वर्ष झालं तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यात ज्यांची 3 नंबरची दिंडी आहे. ज्ञानोबरायांच्या समाधी समोर षष्टीला ज्यांचा जागर असतो, पालखी सोहळ्यामध्ये 4 कीर्तन आहेत महाराज देशमुख फडाला. 4 कीर्तन, 2 जागर, आणि तुकोबरायांच्या कीर्तनात चांदीची काठी सुद्धा ही देशमुख फडाचीच आहे. म्हणून ही सेवा काहीतरी माझं परमभाग्य असेल, लांजी ग्रामस्थ मंडळींनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी माझ्याकडे दिली. जशी सेवा करता आली त्या दृष्टिकोनातून आपण सेवा केली. कारण करविल तैशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. पायाच्या प्रसादी काही बोललो विनोदे, मद क्षमा करणे संती नोहे, अंगभूती नोहे हा उपदेश. तुमचे बडीबडेलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे. या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उपस्थित असणारी गुणंजन मंडळी, मृदंगाचार्य श्री हरिभक्तपरायण दत्ता महाराज नागठाणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. गायनाचार्य श्री हरिभक्तपरायण आमचे बालाजी महाराज गोरटे हिप्परगा कोपदेव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. गायनाचार्य श्री हरिभक्तपरायण दशरथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद. तसेच आपल्या गावातील भूषण असणारं श्री हरिभक्तपरायण प्रल्हाद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, पिंटू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी गायनाचार्य महाराज मंडळी, राम महाराज कोणती वाडी, बहिणाजवाडी या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत. महाराजांचा आवाजही सुंदर आहे, महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद. गायनाचार्य श्री हरिभक्तपरायण पलीकडल्या महाराजाचं नाव काय? माईक मध्ये सांगा की काय, त्याला काय पैसे लागले? हनुमान महाराज. वा, हनुमान महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद. तसेच मृदंगाचार्य श्री हरिभक्तपरायण अजित महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी, बहालदार, चोपदार आणि लहान लहान हे आपले या ठिकाणी बालगोपाळ महाराज. कारण तरणा भाग्यवंत, 1 मिनिट घेतो, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरुण मुलाने परमार्थाकडे यावं ही काळाची गरज आहे. हल्लीच्या काळात तरुण आणावे लागतात धरून, कुठं? कीर्तनाकडं. महाराज आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक वैकुंठवासी गुरुनाम गुरु मारुतीबुवा गुरव इगतपुरीकर महाराज. मारुतीबुवा गुरुवांचा एक नियम असायचा, आळंदीमध्ये त्या काळात जास्त धर्मशाळा नव्हत्या, बालाजी महाराज उगा मोजक्या धर्मशाळा, आणि आळंदीमध्ये साधक राहायचे. मारुतीबुवा गुरुवांचा एकच नियम, सकाळी उठलं की इंद्रायणीचं स्नान करायचं. स्नान झालं की तांब्या भरून घ्यायचा, मुखात हरिपाठ चालूच. तो तांब्या नेऊन ज्ञानोबरायांच्या समाधीवर घालायचा. ज्ञानोबरायांना स्नान घातलं की आळंदीमध्ये जेवढ्या धर्मशाळा आहेत महाराज, त्या प्रत्येक धर्मशाळेच्या उंबऱ्यावर पाणी टाकायचं आणि दर्शन घ्यायचं. एका दिवशी एका साधकांनी मारुतीबुवांना विचारलं, बुवा एवढे मोठे तुम्ही महात्मे आहात, सकाळी उठतात, इंद्रायणीचं स्नान करतात, ज्ञानोबरायांचं दर्शन करतात, ज्ञानोबरायांना स्नान घालतात, आणि आळंदीच्या प्रत्येक धर्मशाळेच्या उंबरीवर पाणी तुम्ही का घालतात, पाणी का टाकतात? त्यावेळेला मारुतीबुवांनी एक तोलानी मोलाचं वाक्य सांगितलं, बुवा आज या ठिकाणी उपस्थित असणार हे तरुण मंडळी, आळंदीमध्ये राहणारे साधक मंडळी, ज्यावेळेला भविष्यामध्ये याच्यातला या साधकामधला एखादा साधक जर महंत झाला, एखादा महामंडलेश्वर झाला, एखादा संन्यासी झाला,
तर त्यांचं दर्शन करायला आपण त्या काळामध्ये नसतात. म्हणून या सर्व टाळकऱ्यांचं बालगोपाळांचं दर्शन आजच आपण करून घ्यावं. कारण उद्या कोण काय होईल काही सांगता येत नाही. कोण सिद्ध महात्मा आहे, कोण साधक आहे. म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व गुणीजन मंडळी आणि बहुसंख्येने आपण उपस्थित असणाऱ्या माता माऊलींनो, कारण प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. कार्यक्रमाची शोभा महाराज सर्वजणांनी तन मन धनाने सर्वांनी येऊन दर केली. कारण एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मिळविला. एकटा मनुष्य काहीच करू शकत नाही. तरुण मंडळी सर्वांनी एकत्रित येऊन जर हा सप्ताह उत्सव केला तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. म्हणून या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. बघा, शेळीला स्तन 2 असतात आणि पिल्ले भरपूर झाले काही चुकून बी राहतात की. म्हणून या ठिकाणी आपल्या या कीर्तनाची व्हिडिओ शूटिंग करण्याकरता या ठिकाणी कोणतं चॅनल आहे आपलं? कीर्तन वार्ता. सोनखेड मानखेडचे आमचे तुकाराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. जास्तीत जास्त संख्येने आपल्याला जर कधी घरी बसल्यानंतर कीर्तन ऐका वाटलं तर या चॅनलचं नाव टाकी जा आणि सबस्क्राईब करी जा, लाईक बी करी जा बरं का. कारण आपल्या मंडळीचा प्रचार प्रसार आपण केला पाहिजे. कारण वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुके त्याचे, नारायण झाली सेवा समर्पित. आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. सर्वांनी एकदा तुकोबरायांचं भजन करा. व्हिडिओ शूटिंग करा. पाठीमागे दत्त महाराज व्हिडिओ शूटिंग करा. थांबा, हात वरी करा. थांबा, राहू द्या दिवसभर असे जातात. वरी वरी जा की वरी जा. मृदंगाला आवाज द्या दादा थोडा. ज्यांची या ठिकाणी साऊंड सिस्टीम सुंदर आहे त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आता द्या आवाज. तुकाराम 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 तुकाराम. तारी तारी. हरिभक्त महाराज प्रकाश महाराज मंडई पुणे मध्ये ज्ञानदास आदित्य निळकंठ महाराज.